थांबा. जर तुमची रास वृषभ असेल तर पुढील 5 सेकंद हातातला मोबाईल खाली ठेवण्याची भूल अजिबात करू नका. आज 27 ऑगस्टच्या या पौर्णिमेच्या मध्यरात्री आकाशात चंद्राचे रूप असे भयंकर बदलले आहे की संपूर्ण ब्रह्मांडात हाहाकार माजला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचे सोसलेले सर्व दिवस आता एका रात्रीत पलटणार आहे. पण चंद्रदेवाच्या या अलौकिक प्रकाशात असा एक भयंकर आणि थरकाप न्याय घडणार आहे ज्याची कल्पना थेट तुमच्या काळजालाही केली नसेल. ज्या माणसाने तुम्ही स्वतःचा आत्मा मानले, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःची सुखे पादळी तोडली आणि त्याच कपटी माणसाने तुमच्या पाठीमागे नक्की कोणता विषारी खंजीरचा डाव खेळला, याचे जिवंत पुरावे आज 27 ऑगस्टच्या रात्री थेट तुमच्या हातात पडणार आहेत. हे सत्य ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. जर हा 15 मिनिटाचा व्हिडिओ अर्ध्यावर सोडून गेला तर तुमच्या पाठीशी उभा असलेला तो गुप्त शत्रू तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. तर सर्वांनी सावधान आणि पहा अंतिम फैसला. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. माझ्या वृषभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आज 27 ऑगस्टच्या या पौर्णिमेच्या रात्री आकाशात अत्यंत दुर्मिळ आणि भयानक ब्रह्मांडीय योग तयार होत आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह असून चक्र हा वृषभ राशीचा उच्च स्थानावर मानला जातो. पण या 27 ऑगस्टच्या पौर्णिमेला राहू आणि केतूची गुप्त दृष्टी चंद्रावर पडत आहे. ज्योतिषशास्त्र स्वच्छ सांगितलेले आहे, जेव्हा उच्च चंद्रावरील राहूची काळी दृष्टी पडते तेव्हा ब्रह्मांडातील सत्य उघड करणारी ऊर्जा प्रचंड पाठीने जागरूक होते. या पौर्णिमेच्या प्रकाशात कोणतेही लपवलेले कट कारस्थान, पाठीमागे रचलेले कट किंवा कपटी माणसाचे मुखवटे जास्त काळ अंधारात राहूनच शकत नाही. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून नक्षत्राशी जी वाईट छाया तुमच्या राशीवर होत आहे ती आता या पौर्णिमेच्या रात्री पूर्णपणे हटवणार आहे. वृषभ राशीचा या 7 वर्षाचा संघर्ष आणि ती कडू वास्तव जर मनावर हात ठेवून विचार करा. तुम्ही स्वभावाने संत, प्रामाणिक आणि सर्वांचे भले इच्छिणारे लोक आहात. पण गेल्या काही वर्षात तुम्हाला काय मिळाले? तुम्ही ज्या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्याला तुम्ही भाऊ, मित्र किंवा स्वतःचे माणूस, घरातील सर्व गुपिते सांगितले. त्याने तुमच्या पाठीमागे भला मोठा डाव रचला. तुम्ही ज्याच्या संकटात पैशाची आणि वेळेची मदत केली, ज्यांनी गरज संपल्यावर तुम्हाला ओळखायला नकार दिला. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत राहिले पण यशाचे श्रेय भलत्याच लोकांनी लाटले आणि तुमच्या वाटेला फक्त मानसिक त्रास, अपमान आणि कडू घोट आले. हा फक्त तुमचा नशिबाचा दोष नव्हता तर तुमच्या अगदी जवळ असलेल्या या कपटी माणसाचा रचलेला भयंकर जाळं होतं. घरातील आर्थिक नासधूस, काळी नजर आणि गुप्त कट कारस्थान. तुम्हाला रोज रात्री पडणारा हा प्रश्न, माझ्या हातात पैसा का टिकत नाही, माझ्या घरात विनाकारण कटकट आणि आजारपण का होतं. 27 ऑगस्टच्या या नक्षत्र योगावर हे लखलखत्या सत्यासारखे दिसत आहे की तुमच्या जवळच्या एका व्यक्तीने तुमच्या प्रगतीवर अत्यंत विषारी काळी नजर टाकली आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात नवीन संधी येत होती तेव्हा तेव्हा हे पाठीमागे तुमचे काम बिघडवण्याचे कट रचत होते. काही लोकांच्या बाबतीत तर तुमच्या घरातील किंवा जवळच्या नातेवाईकांनी गुप्तपणे नकारात्मक ऊर्जा किंवा कर्णिभांडेचा प्रयोग केला जेणेकरून तुमची तिजोरी रिकामी व्हावी आणि तुम्ही कायम त्याच्यासमोर हात पसरून उभे राहावे. पण वृषभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि ब्रह्मांडात न्याय सुरू झाला. महादेवाच्या शत्रूने 27 ऑगस्टच्या या पौर्णिमेच्या प्रकाशाने तुमच्या आयुष्यातील त्या अंधाराचा काळ संपवला. तुम्ही आजपर्यंत जे सोसले ते संपूर्ण हिशोब चुकता करण्याची वेळ आली. पण 27 ऑगस्टच्या या पौर्णिमेच्या रात्री त्या व्यक्तीचा खरा चेहरा कसा समोर येणार, कोणता असा धक्कादायक पुरावा तुमच्या हातात पडणार आहे ज्यामुळे त्या कपटी माणसाला भुरका टरकून फाडणार आहे, हेच आपण पुढच्या 10 मिनिटाच्या व्हिडिओला पाहणार आहोत. म्हणूनच पुढील भाग एकाग्रतेने पहा. माझ्या वृषभ राशीच्या भावांनी आणि बहिणींनो, आता आपण या व्हिडिओच्या
अत्यंत भयंकर सत्याचा भुरका टरकन फाडणार आहोत. आज 27 ऑगस्टच्या पौर्णिमेचा चंद्र जेव्हा आकाशात पूर्ण रूपात चमकेल तेव्हा ब्रह्मांडात गुप्त ऊर्जा असा काही चमत्कार घडवणार आहे ज्याची कल्पना थेट तुमच्या शत्रूंनी केली नसेल. शास्त्रानुसार पौर्णिमेचा चंद्र हा मानाचा आणि रहस्याचं कारण मानलं जातं. जेव्हा पौर्णिमेचा प्रकाश वृषभ राशीच्या उच्च नक्षत्रावर पडतो तेव्हा पाप कितीही जुने असो किंवा कारस्थान कितीही गुप्त असो ते समुद्राच्या लाटेसारखं उफळून बाहेर येतं. शिवपुराणात ज्योतिषशास्त्रात स्पष्ट लिहिले आहे की ईश्वर स्वतः कधी कोणाचे सत्य सांगायला येत नाही. तो काळाची असे चक्र फिरवतो की कपटी माणसाची स्वतःची पावले त्याला उघडे पाडतात. आता तुमच्या छातीत धडधड वाटली असेल की गुरुदेव हे व्यक्ती कोण आहे जे माझ्या नाशाचा कट रचत होते. 27 ऑगस्टच्या या पौर्णिमे नक्षत्र गगनेनुसार ही व्यक्ती 3 वेगवेगळ्या रूपात तुमच्या आसपास वावरत आहे. पहिलं रूप जवळच्या रक्ताचं नातेवाईक. असं नातेवाईक जे तुमच्या पाठीमागे तुमच्या घराच्या मालमत्तेवर, जमिनीवर आणि पैशावर डोळे ठेवून आहे. तो तुमच्या तोंडावर गोड बोलून पाठीमागे विष पेरतो. दुसरे रूप अंधविश्वास ठेवलेला मित्र किंवा भागीदार. असा मित्र किंवा बिझनेस पार्टनर ज्याच्या तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्याला तुमच्या पैशाचे आणि व्यवहाराचे सर्व गुप्त मार्ग माहीत आहे. तिसरे रूप घरातील चुगलखोर व्यक्ती. तुमच्याच घरात अगदी जवळ असणारी ही व्यक्ती जी तुमच्या घरात गुप्त गोष्टी, भांडणे आणि कमजोरी बाहेरच्या लोकांना पुरवत होती. कसा उघड होणार धक्कादायक पुरावा? आता शांततेने ऐका. 27 ऑगस्टच्या या पौर्णिमेच्या रात्रीनंतर नक्की काय घडणार आहे? पौर्णिमेची ही ऊर्जा त्या कपटी व्यक्तीच्या बुद्धीवर असा प्रभाव टाकेल की जी व्यक्ती स्वतःहून अशी चूक करेल जी आजपर्यंत तिने कधी केली नाही. तुम्हाला अचानक असा फोन कॉल, व्हॉट्सॲपवर मेसेज प्राप्त होईल जो चुकून किंवा नियतीच्या खेळामुळे थेट तुमच्या हातात पडेल. किंवा तिसऱ्या एका त्रासात व्यक्तीकडून त्या कपटी माणसाचे ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा प्रत्यक्षात पुरावा तुमच्या समोर येईल. काही लोकांच्या बाबतीत ती व्यक्ती स्वतःच्या रागात किंवा आवेगाच्या भरात असे शब्द बोलेल ज्यामुळे तिचा खरा चेहरा समोर येईल. कुटुंबासमोर टरकून फाडून उघड पडेल. सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्यावर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवला तोच तुमच्या विनाशाची वाट पाहत होता. ते पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सत्य समोर आल्यानंतर आयुष्यात होणारा महाबदल. पण वृषभ राशीच्या जातकांनो, हे सत्य उघड होणे तुमच्या विनाशासाठी नाही तर तुमच्या मुक्तीसाठी आवश्यक आहे. जेव्हा हा भुरका फाटेल तेव्हा तुमच्या आयुष्यावर असलेली काळी छाया एका क्षणात नष्ट होईल. तुम्हाला उत्तर मिळाले की गेल्या प्रत्येक वर्षापासून तुमचा पैसा कुठे गायब होत होता आणि कामात का अडथळे येत होते. त्या कपटी व्यक्तीचा खरा चेहरा समोर असल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची संपली आहे. तुमच्या समृद्धीचा मार्ग मोकळा होईल. पण थांबा, सत्य कळल्यानंतर तुम्ही कोणती एक महाभयंकर चूक अजिबात करू नये. जर ती चूक केली तर पौर्णिमेचा हा शुभ प्रभाव उलटून पुन्हा संकटात सापडन. तो ब्रह्मांडीय इशारा काय आहे ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता मी जे सांगणार आहे ते अत्यंत एकाग्रतेने आणि काळजीपूर्वक ऐका. जेव्हा 27 ऑगस्टच्या पौर्णिमेला त्या कपटी व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुमच्या मनात संतापाचा आणि रागाचा भयंकर उद्रेक होईल. पण लक्षात ठेवा मंडळी, सत्य समोर येणे हे फक्त पहिली पायरी नाही, खरी परीक्षा इथे सुरू होते. ब्रह्मांडातील नक्षत्राचे चक्र सांगते की सत्य उघड झाल्यानंतर जर तुम्ही रागाच्या भरावर ताबा ठेवला नाही तर 3 भयंकर चुका केल्या तर ते पौर्णिमाची ऊर्जा नष्ट होऊन पुन्हा वाईट काळ तुमच्यावर होऊ शकतो. म्हणून हा इशारा हलक्यात घेऊ नका. पहिली महाचूक, सत्य कळताच लगे त्याच्यावर तुटून पडणे किंवा भांडण करणे. वृषभ राशीच्या जातकांनो, राग तथा असतो पण जेव्हा येतो तेव्हा ज्वालामुखीसारखा उद्रेक करतो. सत्य उघड झाल्यावर लगे त्या कपटी माणसाचा खरा जाऊन धिंगाणा घालू नका, शिवीगाळ करू नका आणि कोर्ट कचेरीच्या घाईत पडू नका. जर तुम्ही रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलले तर तो चालाक शत्रू उलट तुम्हाला समाजात आणि कायद्यात हटवण्याचा कट रचेल. चंद्रदेव आणि महादेवाचा न्याय शांततेने घडतो. आधी सर्व पुरावे स्वतःकडे सुरक्षित ठेवा. शांत रहा. काळाचा न्याय त्या व्यक्तीवर सोडून द्या.
दुसरी महाभयंकर चूक दया दाखवून त्याला पुन्हा आपल्या आयुष्यात स्थान देणे. वृषभ राशीचे लोक मनाने अत्यंत मऊ, क्षमशील आणि भावनिक असतात. जेव्हा त्या कपटी माणसाला कळेल की त्याचा भुरका फाटला आहे, जेव्हा तो तुमच्या समोर रडण्याचं नाटक करेल, तुमच्या पाया पडेल किंवा घरातील इतर लोकांचा दबाव तुमच्या समोर आणेल, पण कान उघडून ऐका. जर तुम्ही पुन्हा त्याच्यावर दया दाखवण्याची किंवा त्याला माफी करून घरात स्थान दिले तर स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारण्यासारखे ठरेल. तो व्यक्ती पुन्हा संधी साधून तुमच्या पाठीत असा विषारी कट करेल की यावेळी तुम्हाला सावरणं अशक्य होईल. त्यामुळे त्याला माफ करा, पण त्याच्याशी असलेले सर्व आर्थिक कौटुंबिक संबंध कायमचे तोडून टाका. तिसरी सर्वात महाभयंकर चूक तुमची पुढील प्लॅन्स उघड. 27 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतर वृषभ राशीच्या जातकांसाठी पैशाचे आणि समृद्धीचे नवीन दरवाजे उघडणार आहे. पण या काळात माझा चांगला काळ सुरू झाला आहे असे सांगून नातेवाईकांमध्ये किंवा सोशल मीडियावर बढाई मारू नका. तुमची नवीन गुंतवणूक, जमिनीचे व्यवहार किंवा नवीन व्यवसायाची माहिती गुप्त ठेवा. शत्रूचा बुरका फाटला तरी त्याची काळी नजर अजूनही तुमच्यावर पडू शकते. आता या सर्व संकटातून मुक्त होऊन पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवी आणि महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कोणते नक्षत्र सिद्धी महाउपाय करायचे हे आपण शेवटच्या भागात जाणून घेऊ. माझ्या वृषभ राशीच्या जातकांनो, भावांनो आणि बहिणींनो, आता त्या कपटी व्यक्तीची काळी नजर तुमच्या घरावर आलेली आहे. गुप्त बांधा आणि पैशाची नासधूस कायमची संपल्यासाठी 27 ऑगस्टच्या पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदयानंतर हा अत्यंत शक्तिशाली नक्षत्र सिद्ध प्रयोग करा. साहित्य: 2 अखंड भीमसेन कापूर, 2 सोबत लवंगा आणि 1 चिमूट काळं तीळ. एका चांदीच्या किंवा मातीच्या वाटीत कापूर ठेवा, त्यावर लवंग व काळे तीळ ठेवा. ते पेटवून त्याचा धूर संपूर्ण घरात, विशेष तिजोरीच्या आसपास, मुख्य दरवाजावर दाखवा. धूर दाखवताना मनात ओम श्री व्ही क्लीम श्री सिद्धी लक्ष्मी नमः, ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करा. जर हा कापूर लवंग जळेल तशी तुमच्या घरात वाईट शक्तीचा, नकारात्मक आणि शत्रूचे कट कारस्थान एका क्षणात भस्म होतील. वृषभ राशीचा चंद्र उच्च स्थानावर असतो, त्यामुळे या पौर्णिमेच्या चंद्राची कृपा मिळवणे म्हणजे स्वतःच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यासारखे आहे. 27 ऑगस्टच्या रात्री चंद्राला पाहते एका तांब्याच्या किंवा काचेच्या पात्रात शुद्ध जल, कच्चे थोडे दूध, अक्षता, पांढरे फूल घ्या. ओम सोमाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. चंद्राला हळूहळू अर्ध अर्पण करा. त्यानंतर घरातील देव्हाऱ्यात महालक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावून 1 वेळा श्री स्तुत्व किंवा कानिवधारा स्तोत्र पाठन करा. या एका उपायाने तुमच्या घरात पैशाचा ओघ वाढेल, अडकलेला पैसा परत मिळेल आणि कोणताही कपटी नातेवाईकाची ताकद उरणार नाही की तो तुमचं नुकसान करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 27 ऑगस्टच्या या पौर्णिमेच्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस आता कायमचे मागे पडणार आहे. शुक्रचंद्राची अलौकिक कृपा तुमच्या आयुष्यात नवीन सुवर्णकाळ घेऊन येत आहे. नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक, भविष्यात असा मोठा आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक कलह संपून घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहील. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला त्यांना तुमच्या यशाच्या कडे मान सन्मान वरून पाहावे लागेल. आज मनातील सर्व भीती, निराश, चिंता आणि पौर्णिमेच्या या पवन रात्री ईश्वराची पूर्ण विश्वास ठेवा आणि म्हणा, माझा चांगला काळ सुरू झाला आहे, माझा न्याय ईश्वराच्या हातात आहे. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 27 ऑगस्टच्या या पौर्णिमेचा काळ फक्त मनावरच नाही तर तुमच्या वस्तूवर, घरावर असलेला वाईट प्रभाव संपण्याचा सर्वात मोठा मुहूर्त आहे. तुमची राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे तुमच्या घरात जर वास्तू ऊर्जा दूषित असेल तर लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही. म्हणून या रात्री घरातील दूषित ऊर्जा संपवण्यासाठी हा सोपा वस्तू प्रयोग करा. काचेच्या पात्रात थोडेसे धव, मीठ, खडे मीठ, 4-5 लवंगा, 2 लहान दालचिनी तुकडे हे वाटी घरातील ईशान्य, उत्तर, पूर्व कोपऱ्यात किंवा मुख्य बैठकीच्या खोलीत ठेवा. हे मीठ घरातील सर्व काळी नजर, कौटुंबिक तणाव, आर्थिक अडथळे स्वतःकडे शोषून घेते. दर पौर्णिमेला किंवा शनिवारी मीठ पाहून आणि नवीन मीठ ठेवा. केवळ 7 दिवसात घरात प्रचंड सकारात्मक बदल दिसेल. अनेकदा आपण नक्षत्राचे, ग्रहाचे उपाय करतो पण आपल्या कुलदेवतेचे, स्त्रीला विसरतो. वृषभ राशीच्या जातकांनो, कृपया सर्वात मोठी ढाल मानली जाते. 27 ऑगस्टच्या पौर्णिमे रात्र नारळावर, श्रीफळावर थोडे सिंदूर व कुंकू लावा आणि ते नारळ घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावर 7 वेळा उतरून घ्या.
तो नारळ दुसऱ्या दिवशी कोणत्याही देवाच्या मंदिरात अर्पण करा, वाहत्या पाण्यात विसर्जन करा. या उपायाने तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कुलदेवताला सुरक्षा कवच असं मानलं जाईल. आता सर्वांनी आपले डोळे मिटा, मनात महालक्ष्मीचे आणि महादेवाचे ध्यान करा. माझ्यासोबत मनात उच्चार करा. माझा कठीण काळ संपला, माझ्या घरातील सर्व वाईट बाधा भस्म झाल्या. महालक्ष्मीचा व चंद्राची कृपा माझ्यावर कायम आहे. वृषभ राशीच्या जातकांना तुमचे सोन्यासारखे दिवस आता सुरू झाले आहे. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय कुलदेवता आणि जय महालक्ष्मी टाईप करा. हा व्हिडिओ तुमच्या वृषभ राशीच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सर्वांना जय जय महालक्ष्मी, जय श्री महाकाल. सर्वांना शुभ भवतु. नमस्कार मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, असेच अचूक रहस्य भविष्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. चला तर मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. उदूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना बाय बाय, टेक केअर गाईज. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्वांना.